आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा हे सध्या जरा सोशल मीडियावर जास्त चर्चेत आहेत. तरुणाईमध्ये ते देखील बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो प्रसिद्ध आहेत, कारण की त्यांचे मुद्दे राज्यसभेतील सध्या सोशल मीडियावरती ट्रेंडिंग आहेत सर्वसामान्य व्यक्तींचे. बोलायचं गेलं तर मोबाईलचा जो आपला डेटा असतो ते असेल, झोमॅटो डिलिव्हरी बॉईजचे असतात, असे वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते सध्या ते राज्यसभेमध्ये मांडतात. त्याचे रील्स व्हायरल होतात आणि त्याच्यामुळे राघव चड्ढा जे खासदार आहेत ते तरुणाईमध्ये प्रसिद्ध आहेत. मात्र सध्या आम आदमी पार्टीने त्यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवलेलं आहे. यासोबतच त्यांना राज्यसभेमध्ये बोलण्याची संधी, पक्षाचा जो वेळ आहे तो देऊ नये असं पत्र देखील आम आदमी पार्टीने दिलेलं आहे. आता याच्यानंतरच राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे. यानंतरनं राघव चड्ढा यांनी देखील सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट करत मला गप्प करायचा प्रयत्न केला तरी मी गप्प राहणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे जे इतर आम आदमी पार्टीचे जे नेते आहेत ते राघव चड्ढांवरती अनेक असे बोचरी टीका करायला सुरुवात करत आहेत, कारण की जेव्हा पक्षाला गरज होती तेव्हा राघव चड्ढा बोलले नाहीत असं इतर नेत्यांचं म्हणणं आहे. यासोबतच पुणे शहरात देखील आम आदमी पार्टीचे नेते जे आहेत ते पक्षाकडून बोलत आहेत. आता आपल्यासोबत शहराध्यक्ष आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत आहेत. सर, काय सांगाल? राघव चड्ढांचे जे मुद्दे आहेत ते एकीकडे तरुणाईमध्ये बरेच प्रचलित आहेत खरंच, आणि ते सोशल सिविक इश्यू आहेत, तरी देखील पक्षाने त्यांची बोलण्याची संधी देऊ नये असं म्हटलेलं आहे. प्रत्यक्षात खरं तर असं नाही आहे. ते आमचे राज्यसभेचे खासदार आहेत. म्हणजे राज्यसभेमध्ये कसं असतं की आता लोकसभेमध्ये जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले असतात, पण राज्यसभेमध्ये पक्षाने त्यांना पाठवलेलं असतं तज्ज्ञ व्यक्ती म्हणून, किंवा ते आपण ज्याला वरचं सभागृह म्हणतो किंवा उच्च सभागृह म्हणतो. आता प्रत्यक्षात काय आहे, ती अपेक्षा काय आहे, ती या सगळ्या काळामध्ये आम आदमी पार्टीला ज्या पद्धतीची एकूण दडपशाही होत होती पक्षावरती वेगवेगळ्या कारणाने ईडी, CBI या पद्धतीच्या छापे पडत होते. अगदी प्रत्यक्षामध्ये अरविंद केजरीवाल तिथले मुख्यमंत्री असताना दिल्लीला त्यांना अटक झाली होती चौकशीच्या नावाने. त्यामुळे पक्षाची अपेक्षा निश्चितपणे अशी होती की हे सगळे मुद्दे आहेत हे त्यांनी राज्यसभेमध्ये उचलायला पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे ते ज्या पंजाबमधून येतात त्या पंजाबचे ते खासदार आहेत, त्या पंजाबमध्ये पण मोठ्या समस्या आहेत. म्हणजे जसं महाराष्ट्रात अवकाळी पाऊस मागच्या वर्षी पडला आणि जमीन वाहून गेली पार, तशी पंजाबमध्ये पण स्थिती निर्माण झाली होती. आणि त्यामुळे पंजाबला निधी हवा होता. पंजाबमध्ये सरकारकडनं GST मिळणं अपेक्षित आहे केंद्र सरकारकडनं, परंतु मोदी सरकारने ते पैसे अडवलेले आहेत. त्यामुळे पंजाबच्या शेतीचे मोठे प्रश्न आहेत. तर अपेक्षित असं आहे की राज्यसभेमध्ये राघव चड्ढा यांनी हे प्रश्न उचलायला हवे होते. परंतु आपल्याला असं दिसतं की त्यांनी जे मुद्दे उचलले त्या काळामध्ये जेव्हा या दडपशाहीच्या विरोधात बोलायचं होतं तेव्हा ते चहा किंवा समोसे या पद्धतीचे प्रश्न उचलत होते. त्यामुळे पक्षाची अपेक्षा निश्चितपणे अशी आहे की या पद्धतीच्या दडपशाहीच्या विरोधातले जे मोदी सरकार जी दडपशाही करते आहे, अगदी आमचं गुजरातमध्ये आता आमच्या जवळजवळ 160 कार्यकर्त्यांवरती केसेस दाखल केलेल्या आहेत. त्यामुळे याच्या विरोधात आवाज उठवणं हे आम्हाला अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांनी जे आत्ता म्हटलं आहे पक्षाने हे मुद्दे त्यांनी उचलायला पाहिजेत. पक्षाने त्यांना आधी सांगितलं होतं का की तुम्ही हे मुद्दे देखील उचला, त्याच्यानं की त्यांनी तसं काही केलं नाही म्हणून मग ही कारवाई करण्यात आली? पक्ष स्वतः काही असा प्रत्येक मुद्दा सांगत नाही. पक्ष म्हणून स्वतः हे राज्यसभेतल्या खासदारांनी मुद्दे उचलायचे असतात. आणि त्यामुळे राज्यसभेमध्ये जेव्हा दिल्लीमध्ये किंवा आत्तासुद्धा पश्चिम बंगालमध्ये जेव्हा निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये आपण प्रश्नचिन्ह उभं केलं, निवडणूक आयोगाच्या ज्याला चीफ इलेक्शन कमिशनर आपण म्हणतो यांच्या विरोधात जो अविश्वास ठराव मांडण्याचा प्रयत्न झाला तर त्याच्यावरती पण त्यांनी सही करणं अपेक्षित होतं. किंवा विरोधी पक्ष जेव्हा मोदी सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात याच्यातनं उठून जातं संसदेमधून, तेव्हा त्यांच्याबरोबर वॉकआउट आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीने वॉकआउट करणं पक्षाच्या धोरणानुसार अपेक्षित आहे. आता या सगळ्या गोष्टी पक्षाकडनं निश्चितपणे अपेक्षित होत्या. त्यामुळे या सगळ्या भूमिका ज्या आहेत या आमची पक्षाची अशी भूमिका आहे की किंवा आजही अरविंद केजरीवाल यांचं नाव ते आम्ही त्यांच्या मागे सगळेजण आहोत, कारण ते निडर नेतृत्व आहे. ती मोदी सरकार ज्या पद्धतीची दडपशाही वेगळ्या मार्गाने करते किंवा जनतेचे प्रश्न उचलू देत नाही आहे, त्याच्या विरोधात आवाज उठवणारा आवाज हा आमचा राज्यसभेमध्ये असायला हवा, ही आमची अपेक्षा त्यांच्याकडनं निश्चित आहे. पण आता तुम्ही त्यांना बोलण्याची संधीच दिली नाही, तर मग ते त्यांच्या चुकांतून सुधारतील कसे बरं? खरं तर असं नाही आहे. हे एक तशी प्रोसेस पण असते. याच्यापूर्वी ते
संजय सिंग जे आहेत ते आमचे तिथले नेते आहेत, त्यांच्याबरोबर हे उपनेते होते. उपनेते पण मागे पण बदलले होते, म्हणजे याच्यापूर्वी पण वेगळे उपनेते होते, यानंतर हे उपनेते आहेत आणि जे प्रश्न ते उचलू शकतात ते उचलू शकतात. हे शून्य तालामध्ये उचललेले प्रश्न आहेत बरेचसे, म्हणजे 0 ओव्हरमध्ये आपण ज्याला म्हणतो संसदेमध्ये. त्यामुळे त्याला तसा प्रश्न उचलायला काही अडचण नसते. पक्षाची भूमिका मांडणं हा पक्षाचा आग्रह आहे, त्यामुळे त्यांना बोलायची संधी दिली जाणार नाही अशातला भाग नाही. तो 0 ओव्हरमध्ये बऱ्याच खासदारांना वेगवेगळी संधी परवानगीने मिळते. त्यांनी आता सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, ज्याच्यात आम आदमी पार्टीला म्हणजे जवळजवळ निश्चितच दिसतंय की आम आदमी पार्टीमध्ये कुठे उच्च पातळीवरती आलबेल नाही आहे आणि ते आता संपूर्ण म्हणजे सोशल मीडियावरती सगळं दिसतंय. पक्षाची भूमिका जर तुम्ही पाहिली तर सर्व पक्ष नेते जे आहेत, संजय सिंग असतील किंवा आतिशी असतील, या सगळ्यांनी आपापली भूमिका मांडलेली आहे, पक्षाची म्हणून भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका अशी आहे की या सगळ्या संकट काळामध्ये जनतेचे प्रश्न, म्हणजे आत्ता जर समजा आपण आधी म्हटलं तर गॅस टंचाईचा प्रश्न आहे, म्हणजे तो गॅस टंचाईचा प्रश्न सर्वसामान्यांना भिडसावतो आहे. अशा वेळेस तो जास्त महत्त्वाचा आहे ना की चहाचा प्रश्न. त्यामुळे ही पक्षाची भूमिका आहे. पक्षाची भूमिका ही निश्चितपणे सर्वसामान्य माणसाचा आवाज उठवण्याची आहे आणि त्यामुळे हा आवाज उठवणं अधिकाधिक अपेक्षित आहे. ही अपेक्षा पक्षातल्या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी निश्चितपणे असं म्हटलेलं आहे, जे राघव चड्डांनी म्हटलं त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी असं स्पष्ट भूमिका केलेली की जो घाबरेल तो संपू शकतो. मोदी सरकारच्या विरोधात घाबरणं म्हणजे ते घाबरले तसं, त्याच्यामुळे ते इतर मुद्दे उपस्थित करत नाहीत. आम्हाला प्रश्न आहे. त्यामुळे ती मोदी सरकारच्या विरोधात जो प्रश्न उचलायला पाहिजे होते, कारण त्या गेल्या 6 महिन्यांमध्ये मोदींच्या विरोधात त्यांनी एकदाही प्रश्न उभा केला नाही. अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भाची खोटी चौकशी लावली गेली आणि त्याच्यामधून अरविंद केजरीवाल, सिसोदिया, संजय सिंग यांना जवळजवळ काही जणांना 5 महिने, काही ते 1.5 वर्ष अशी चौकशीच्या नावाने आतमध्ये तुरुंगात राहायला लागलं. या सर्व काळामध्ये मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात 100% आवाज उठवणं अपेक्षित होतं. त्यामुळे ते आम्हाला आजही अपेक्षित आहे. हातमिळवणी केली असं कुठंतरी तुम्हाला संशय वाटतोय? म्हणजे पक्षाला मला असं वाटतं की हा काही संशय व्यक्त करण्याची वेळ नाही किंवा त्या पद्धतीचे ते प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पण अप अँड डाऊन असतात. त्यामुळे कदाचित त्यांचे काही अप अँड डाऊन असतील, काही कारणं स्वतःची वैयक्तिक कारणं असू शकतात, परंतु ही पक्षाची एक जबाबदारी आहे, खासदार म्हणून जबाबदारी आहे. हा प्रश्न त्या अर्थाने आहे. त्यामुळे त्यांच्यावरती संशय व्यक्त करण्याचा मुद्दा नाही. त्यांनी मुद्दे जे उचलले, म्हणजे त्यातले आपण जर म्हणू की अगदी कॅब वर्कर्सच्या संदर्भामध्ये की बाबा त्यांना जे दडपण असतं ठराविक वेळात, हे मुद्दे आहेत ना, हे मुद्दे महत्त्वाचे नाहीत अशातला भाग नाही. परंतु कुठल्या वेळेस कुठले मुद्दे, आता इराण याचं युद्ध चालू आहे, युद्धाचा परिणाम आहे, किंवा आता पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आहे, गुजरातमध्ये येण्या काळामध्ये निवडणूक असणार आहे, पंजाबमध्ये निवडणूक असणार आहे पुढच्या वर्षी, पंजाबची त्यांच्याकडे खासदारकीची जबाबदारी आहे. त्यामुळे या जबाबदाऱ्या अधिक महत्त्वाच्या आहेत, हा त्यातला भाग आहे. नक्कीच सध्या राघव चड्डांचा जो वेळ आहे पक्षाने तो काढून घेतलेला आहे राज्यसभेत बोलण्यासाठी, असं पत्र राज्यसभेला पाठवण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे इररिलेव्हंट विषय जे आहेत त्या काळात ते तसे झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच दुसरीकडे कुठेतरी राघव चड्डा जे आहे ते मोदींच्या दडपशाहीला घाबरले देखील असतील, असा बोचरी टीका देखील पुणे शहराध्यक्षांच्या वतीने सध्या करण्यात येते. त्याच्यामुळे एकंदरीतच पुढे पक्षाची जी चर्चा होते, बैठक बसते, त्याच्यात काय होतं की राघव चड्डा पक्षविरोधी भूमिका घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.